करू शकतेस? कारण मी कुठेतरी वाचलंय की लव्ह इज ऑल अबाउट गिव्हिंग, नॉट ओनली टेकिंग. आणि आपल्या पार्टनरच्या आनंदातच आपला आनंद शोधायचा असतो. सो मी माझा आनंद शोधायचा प्रयत्न करते. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच कामिनी. आवडला थॉट? गेस कोणाचा आहे? आभास. नो, मिस्टर ऋषिकेश तिळगुळकर. सो झालं का टेन्शन कमी? जा आणि पटकन काकूंशी बोलून घे. थँक्यू. येतो. अनु, अगं असं इतकं रागवून कसं चालेल ग? तुलाच त्रास व्हायलाय ना त्याचा. आता आपल्या रिशाला ती कामिनी जोडीदार म्हणून नाही पसंत, तर जबरदस्तीने त्याचं लग्न लावून देण्यात काय अर्थ आहे सांग? आणि आता तो काय लहान राहिलाय का? त्याचं भलं बुरं त्याला कळत नाही का ग? पण मी आईच आहे ना त्याची. मला नाही का त्याचं भलं बुरं कळत? त्याच्या भल्यासाठीच तर मी कामिनीशी लग्न लावून द्यायला निघाले होते ना त्याचं. मग हे त्याला कळत नाही का? त्याच्या आईचं मन त्याला कळत नाही? तिला काय हवंय ते कळत नाही का त्याला? तिचं सुख कशात आहे हे नाही लक्षात येत त्याच्या? आणि मग असं असेल तर आपण अपेक्षा कोणाकडून करायच्या? आपण त्याच्याकडूनच करणार ना अपेक्षा. सांगा ना. अनु, अगं कितींदा सांगितलं तुला, आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर नको लादूया. त्याचा निर्णय त्याला घेऊ दे की. मोठा झालाय तो आता, एकटा चालू दे की. पडल धडपडल, आपण आहोतच सावरया त्याला. रिशा, आई, का त्रास करून घेतेस ग? बघ, तुला माझी काळजी वाटणं, काळजीमुळे माझ्या लग्नाचा निर्णय घेणं, सगळ्या फिलिंग्स मला कळत आहेत. पण हे सगळं करण्यामागचा तुझा हेतू काय? मी आनंदी राहावं, राईट? मग मी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करून जर आयुष्यभर कायम आनंदी राहू शकणार असेल तर काय हरकत आहे? मला एवढंच वाटतं की मला माझ्या आवडीचा लाईफ पार्टनर मिळावा. आणि तुलाही ते माझ्यासाठी वाटतं की नाही? मग झालं ना. बरोबर बोलायला रिशा. डोळं पुसत, डोळं पुस. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का.
इंग्लिशच्या भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके